नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण न भिजवता साबुदाणा भजी बनवणार आहोत। कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनून तयार होतात। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। एक बटाटा घेतलेला आहे कट करून, मिरच्या, मीठ आणि साबुदाणा जो आहे तो जवळजवळ अर्धी वाटी आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक असं रवाळ वाटून घेऊया। हे बघा, छान असं रवाळ वाटून घेतलेलं आहे, जास्त जाडं नाही ठेवलेलं। याच्यामध्ये हा बटाटा टाकायचा आहे। पूर्ण बटाटा टाकते। मिरच्या टाकूया। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता, कमी जास्त चवीनुसार मीठ। अर्धी वाटी पाणी टाकूया याच्यामध्ये। आता याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। हे बघा, इतपत असं वाटलेलं आहे, बारीक आहे एकदम। आता याला एका भांड्यामध्ये काढून घेते। हे बघा, आता याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। हे बघा, 5 मिनिटं झालेले आहे। थोडंसं घट्ट झालेलं आहे हे। त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकूया, मिक्स करून घेऊया। अगोदर 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे। हे बघा, थोडंसंच टाकलेलं आहे। आता याला फेटून घेऊया, जास्त नाही। हे बघा, आता तळायला घेऊया। अगोदर तेल तापलंय का बघूया। तापलेलं आहे। त्याच्यामध्ये असे छोटे मोठे तुमच्या आवडीने तुम्ही असे टाकू शकता। सर्व टाकून घेतलेले आहे। आता एकदम पलटायचे नाहीये, थोडंसं एका साईडला होऊ द्यायचे अगोदर, नाहीतर ते चिपकतात। हे बघा, छान असे निघून आलेले आहे। याला पलटून घेते आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला याला तळायचं आहे। हे बघा, छान असा कलर बदललेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। हे बघा, अशाच पद्धतीने सर्व करून घेऊया। परत टाकते हे बघा, अशा पद्धतीने आपली साबुदाणा भजी तयार झालेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही साबुदाणा भजी जे आहेत ते तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार।